हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। सदागमैकविज्ञेयं समतीतक्षराक्षरं नारायणं सदा वन्दे निर्दोषाशेषसद्गुणं। प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञः तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः। भ्रमान्ता गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियः पतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्म जन्मनि। आचार्यः पवनो अस्माकम् आचार्याणि च भारती देवो नारायणः श्रीशः देवी मंगलदेवता। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ श्री सुधींद्रतीर्थ श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। आमका जीवाले एक अपेक्षा मोक्ष मिळेल मात्र अचुका म्हणून कळलं. ब्रह्मज्ञान मिळका कशी शास्त्राचे अध्ययन करून विचार करून मनन करून सकडी परब्रह्माले म्हळ्यार परमात्माले महात्म्य ज्ञान आमकां मेळटा. महात्म्य ज्ञान मेळ्ळी नंतर परमात्माल वैरी धड भक्ती येता. परमात्माले साक्षात्कार जाता म्हळ्यार अपरोक्ष दर्शन ज्ञान मेळटा आणि भक्ती वाडूंक कारण जाता. मागीर परमात्मालिक अनुग्रह बाकी जावचे आसा. त्या अनुग्रहांनी नंतर मोक्ष मेळचे. कितली की जन परमात्माला परोक्ष ज्ञान जाल्ली नंतरय त्या देह नाश जावूतय म्हळ्यार ते देह नाश जावचे केदना त्या परमात्माला अनुग्रह प्राप्त जाल्ली नंतर मागीर ताणें मोक्षा वताची. तरी आतां आमकां कळ्ळें परमात्माले परब्रह्म ज्ञान जावो आत्माचे स्वरूप ज्ञान मेळ्ळी नंतरची राग द्वेष सत्कर्म दुष्कर्म करचीत जाल्यार पाप पुण्य हे पुरे जावचे कंचे निमती भ्रमेन अज्ञानान हे नाश जाता. रागद्वेष नाश जाले नवे पाप पुण्य ना येदोळ जाल्यार पाप पुण्याचे कसं की प्रारब्ध भोगोस पळय ते दोळतय ते देह असता मागीर नाश जाले देह मागीर जनान मरण येना. तशी तरी अज्ञानान आमी संसार बंधना पडचे सम कळ्ळें. जाल्यार अज्ञान जावचीच निमती जावचे अज्ञान म्हणलेले मनशाक येवच्याक कारण कसलें निजावनो जीवात्मो चैतन्य रूपी नमे अज्ञान जड स्वरूपी. तरी चैतन्य रूपी जीवाक जड अज्ञान जावची कशी उपास कशी म्हणच्याना परमात्मा निर्धार ये शास्त्रांतूय त्यांची सांगताची कसले म्हळ्यार परमात्मा निमित्तची आत्माक एक प्रकृतीचे अविद्या आवरण मेळटा. तशी परमात्माले एक चिदानंद स्वरूप ते आत्माक कळना. तरी ते आवरण निवारण जावच्याक कसं करता जाता तेदना ते आवरण घाल्लेले कोणें ते मायेचे एक मुसकू घाल्लेले कोणें दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामी ताम तरन्ति ते म्हणून सांगली पळय कृष्णान. तशी ते माये आवरण घाल्लेलंय परमात्मानची तसले ते आवरणा दुखून मुक्त कोरकाय कोणें परमात्मानची. तशी परमात्मा अनुग्रह अवश्य जावन आसत. तरी हांगा आमकां खर्च करूं मेळचे द्रव्य आमी करचे कर्म आमी आसूच्यो वेळू कालू तशीची ज्ञान अज्ञान सर्वय परमात्माला अधीन म्हणून म्हणलेलें कळटा. तरी परमात्मान घाल्ले मायेचे आवरण अविद्या आवरण परमात्माला अनुग्रहान कळचून गेल्यार मात्र आमी मोक्षाक वचूं येता. तरी हें कशें मेळचें म्हळ्यार मनशान केन्नाय नित्य कर्मानुश्ठान करूं का विहित कर्म आचरण म्हणटात. फल अपेक्षा करूं ना जाल्यार विहित कर्म आचरण करूं का दिता मनात. तशी नित्य कर्मानुश्ठान ताजी भक्तीन तेवय ताजी निमती परिपक्व ते कर्मानुश्ठान करून
जप तप अनुष्ठान सकड कोरनु भक्ती वाढून घेवचे. भक्ती वाढून घेऊन परमात्माला वचका जलरी तगे ज्ञान महात्म्य सकडी जाऊ का त्या कळतना ते ज्ञाना भक्तीनं त्या परमात्माला महात्म्य ऐकून परमात्माला ज्ञान पावून आणि कीचड भक्तीवन परिपक्व ज्ञान जाऊन मागीर परिपक्व ज्ञान अपरोक्ष ज्ञान पावलीनंतरही विशेष अनुग्रह परमात्माला जावका जाता देवाला एक प्रसन्नतेनं अति परिपक्व म्हणताचे त्या जाऊन मागीर बिंब साक्षात्कार जावचे मागीर मोक्ष म्हणून सांगून त्या जीवान वैकुंठ की अनंत आसन की श्वेतद्वीप की काही म्हूण परमात्मान आमकां जागो दिला थंय वचचें. तरी आमी खंयचेय एक पूजा करतना हे पुरू शरीरान करतना संकल्पांतू धर्म अर्थ काम मोक्ष पुण्य पुरुषार्थ सिद्ध्यर्थम म्हणून म्हणटाचे. तरी पुरू देह घेवन येयल्ली सर्व जिवांक पुरुषार्थ म्हळ्यार आसा 4 विधाचे धर्म अर्थ काम मोक्ष. तांतू धर्म अर्थ आनी कामाचे फल ते अशाश्वत जाल्यार मोक्ष म्हळ्यार पुरुषार्थ आसा पळय तांचे फल मात्र शाश्वत आनंदमय. तशें जावन ताका भरलेले पुरे पुरुषार्थ म्हणून घेता खंयचे धर्म अर्थ काम जाल्यार मोक्ष म्हळ्यार परमपुरुषार्थ म्हणून घेता. तशी धर्मार्थ कामा सर्वेपी न नित्याः मोक्ष एव हि नित्याः. धर्मार्थ काम या पुरे नित्य नाही त्या कसं की आम्ही भोगताची आणि सोडताची. मोक्ष एव हि नित्याः ते एक मोक्ष म्हळेल पुरुषार्थ पळय ते मात्र नाशनातील. मोक्षो ही सर्व पुरुषार्थोत्तम. सर्व पुरुषार्थापैकी मोक्षाची उत्तम म्हणून म्हणतात. तशी उत्तम जीव म्हणून म्हणलेले त्यांनी स्वरूपातून आनंदमयची त्याला तांकां प्राकृत एक शरीर येता. अविद्येच्या आवरणानं त्या शरीर ताजे भितवयचे जीवाचे स्वरूप कसं म्हणटा कळना. केदना परमात्माला अनुग्रह जाल्ले तेदन ते लिंगदेह समेत भंग जावका तेदना आ परमात्माक आमी पळयले जेवो मोक्ष मेळ्ळे म्हूण जाता. तशी मुक्ती ही नैज सुखानुभूती म्हूण म्हणला. मोक्ष म्हूण म्हळ्यार एक शाश्वत सुखात ते. आतां सूख कोणा नाका. म्हाका जाय म्हळ्यार हांवय जाय म्हणटा अन्यकला जाय म्हळ्यार तोवय जाय म्हणटा. तशी सर्व जनांक एक सुखाचे अपेक्षे आसची आस जाल्यार संवसारांतू पडली नंतर सूख म्हळ्यार भारी अप्रूप. सूख मेळ्ळ्यार मागशीची दुःख राखून राबता. तशी निरंतर जावन आसूची संसार चक्र जनन मरण चक्रांत मुक्ती शाश्वत सुख सकड मेळची म्हूण ना. तशी आतां जीवान पुरे मोक्ष पावची कशी म्हूण म्हळ्यार आतां सुरवेक ते जीवान पुरे मोक्ष योग्य म्हूण जावका. मोक्ष योग्य म्हळ्यार एक शरीर मेळका जाल्यार जन्म जन्मांतराचें साधन जावचें आसा. पक्व कोर्ण साधने सुदृढ भक्ती ज्ञान वाडोवन घेताची. मागीर एक लायक देह मेळटा. तांतू साधन परिपूर्ण जावन परमात्माला साक्षात्कार जाता. मागीर शरिराक त्या जिवात मुख जालें म्हूण म्हणलें कळटा. तशी परमात्माले एक अपरोक्ष दर्शन नातील जनाक मोक्ष म्हळ्यार मेळना म्हूण म्हणटाचे. मोक्षाक 4 मेट्टल म्हणटाचे 4 स्टेज कसले एक कर्मक्षय एक उत्क्रांती एक उच्च मार्ग एक भोग. तशी 4 बिंब अपरोक्ष जावन आमकां आमगेले स्वरूप ज्ञान मेळचें. तशी मोक्षार्थय वचाक 4 स्टेप्स जावं 4 स्टेज आसा म्हूण येता. तशी सुरवेक कर्मक्षय म्हळ्यार कसं न्ही आतां आमी जीवना येवन जीव देह घेवन येयले नंतर कर्म करता म्हळ्यार
खंडित जितेन तुही परमात्मान सांगला नाही कश्चित क्षणमपि जातो तिष्ठती अकर्मकृतम कर्म करणं नशिरापच्या खंची जीवा नाही जायना. ज्याला करताना कर्म त्या सत्कर्म की दुष्कर्म की मळेल आमका कोळका तशी साधन करची जीवाक त्या जीव चांग कोरका साधन म्हळ्यारी चांग कोरनो कसल कोरका म्हणून कोळणू तशी चोलचे ताक साधन म्हणचे परमात्माला वाटे रोजचे ज्याला ಕೆಲವು पंत चुकून कसं की प्रारब्धान की पापकर्म जायना म्हणना तशीची साधन करत असताना जीव दोन नमने कर्म करता पापकर्म आणि पुण्यकर्म तशी फल पाप आणि पुण्य म्हळेल दोन्ही फलही मिळतात. त्या वेळाक परमात्मा तो कशी निर्धार करतात आम्ही केलेलं कर्म सत्कर्म खंचे दुष्कर्म खंचे म्हणून शास्त्रांत तो सांगला विहित कर्म कसं असं त्या पुरे सत्कर्म म्हणून घेता. विहित कर्माचरण आमका आमगेले वर्ण आश्रमाक समजावून कोरचे कर्मच पडा विहित कर्म म्हणतात. जाल्यार कशी पुण्यकर्म जाता म्हण रे काम्यार्थ कसले ना तंतू इष्टार्थ जाऊ का आम्ही लेखील काम जाऊ का अशी पुरे नानतील दिकून त्या पुण्यकर्म म्हणून घेता. लौकिक फलापेक्षा नज परमात्माला प्रीत्यर्थ परमात्माला प्रेरणे नम्मी कर्म करचे म्हणून सांगून कोण लेखताच पळे तेदना त्या निष्काम कर्म म्हणून घेता ताक पुण्यफल मिळता. त्याची काम्यक कर्म केदनाई तंतू बंधना घालची कर्म ते तशी काम्य पुण्यांतू त्या अकाम्य पुण्य निष्काम पुण्य जल पडे त्या मुखारसून मोक्षाक वाट देता. जलारी काम्य पुण्य म्हणता पळे आम्ही कसं की अपेक्षा करून काम करचे आणि त्या कामाचे फल कसं की एक कर्म करचे त्या कर्मफल आमकां जाय म्हणून अपेक्षा करचे हे काम्य पुण्य हक्क या कर्मान मेळचे पुण्याक काम्य पुण्य म्हणताचे. काम्य पुण्यातूय इष्ट पुण्य आणि अनिष्ट पुण्य म्हणस काम्य कर्म करता नाही दोन नमने पुण्य मिळतात इष्ट पुण्य आणि अनिष्ट पुण्य. तांतू इष्ट पुण्य मिळाले आमका आणि साधन करू सहाय्यक देता आणि अनिष्ट पुण्य म्हणा कसं नाही संपत्तू इत्यादी पुण्यकर्मानिमित्त अनेक जन्मांतू आमकां हेरळ संपत मिळून पुरो कुलीन घरांत आम्ही जन्मा येवच्या पुरोची तशें नेसतना त्या भोगूका दिल्लेल ಸುಖ ಹರಿಕೊಟ್ಟ ಕಾಲಕ್ಕೆ ಉಣಲಿಲ್ಲ ಉಡಲಿಲ್ಲ ದಾನ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಹರಿಕೊಡದ ಕಾಲಕ್ಕೆ ಬಾಯಿ ಬಿಡುವಲ್ಲೋ म्हणून देवान दितना समपट्टा खावच्या नाके सम एक चंद कापड घेऊन नेसच्याना तशीची हरिकोडद कालಕ್ಕೆ म्हळ्यार देवान आमकां कसले आमी चांगा खातीर विनियोग करतलो अनेक जन्म आमकां नाकाचे म्हणून सोडूंक पुरतो कसला दिवका तांकां म्हणून त्या वेळाक ह्यो म्हाका तें आशिल्लें जाल्यार हें करता आशिल्लें हें आशिल्लें जाल्यार तें करता आशिल्लो हें जनांगेल सामान्य गूण. तशी अनिष्ट पुण्य म्हळ्यार संपत्त पुराय मस्त येता त्या पुण्यकार्या निमती आमकां मेळचें जाल्यार तें संपत्त खंयच्याक विनियोग जाता म्हणून पळोवप. तशी जेवो आतां निष्काम कर्म केल्यार आमकां अपरोक्ष ज्ञान मेळटा म्हणून म्हणटात न्हय. अपरोक्ष ज्ञान मेळ्ळे नंतर कसं जाता संचित केलेलं पापकर्म पुरे नाश जाता. मागीर एक पंत ज्ञान मेळ्ळे नंतर प्रायशः एकक पंत पापकर्म भारी उणी जाता. ज्ञान मेळ्ळे नंतर पापकर्म मद उणी जाता. तेदना पक्कनी त्या वेळार कसं की एक प्रारब्धा निमित्त कसं की एक सान चुकी काम जावच्या पुरो त्या प्रारब्धा निमित्त जाल्यार त्या साधनेक कसले तोंदरे जायना नशी मोक्ष म्हणलेले म्हळ्यार मेळची तितली साधन जाला पळय तेदना त्या पापकर्मा निमती ज्ञानींक त्या कसले लागना तेंची त्या पाप कोणा मत तसले रे. आतां अपरोक्ष ज्ञान मेळ्ळे नंतर पापकर्म जाता एकक पंत म्हणलें
त्या ज्ञानींक ताजे कसले फल लागना तरी त्या पापकर्मा फल कोणा वत्ता म्हळ्यार त्या ज्ञानींक कोण द्वेश करता आणि दैत्य कोणाची तांकां पुराय ह्या फल वत्ता म्हणटाचे जाल्यार प्रारब्ध कर्म एक निमित्त मात्र म्हणटाचे अपरोक्ष जाली नंतर ಸ್ವಲ್ಪ पापकर्म मोक्ष तका अपरोक्ष ज्ञान मेळ्ळें जाल्यार मोक्ष मेळून जाला मागीर प्रारब्धा समजावन केलो पापकर्म जेवच्या पुरो जाल्यार त्या पापकर्मा निमती ताका मोक्ष मेळतना ताका ಸ್ವಲ್ಪ आनंदांतू ಸ್ವಲ್ಪ ह्रास जाता न्यूनता येता म्हणटाचे तशी अपरोक्ष ज्ञान मेळ्ळी नंतर कसले कर्म करताचे पळय शुभ कर्म निष्काम कर्म ह्या पुरे मोक्ष मेळ्ळें तेन्ना आनंद वृत्ती जेवच्या कारण आनी मोक्षांत कसलो आनंद मेळटा तेव्हाय थंय तांगेले योग्यतेक अनुगुण जावन मेळचे तशी उपमर्दमच्या म्हणलेल्या कडेन प्रारब्ध कर्मय अपरोक्ष ज्ञानीक मस्त दुःख दिनाकय संक्षिप्त रितीर बघून कैद जाता उत्क्रांती म्हणलें मागीर दोनीची कर्मक्षय आतेक प्रारब्ध कर्म क्षय जालें अपरोक्ष ज्ञान मेळ्ळा उरलेले प्रारब्ध कर्म क्षय जालें म्हणटना कडेर कसले मेळटा कशी देहा दुखून बिडगड पावचे हे पुरे उत्क्रांती म्हणून घेता उत्क्रांती आनी मार्ग म्हणलें देवतेक ते अन्वय जायना मनुष्य लोकांतले मर्त्य लोकांतले मनशांक मात्र अन्वय जावचे आनी बरलेले जिवांक खंय जाता देवते तांगेले काही प्रमाण म्हूण आसा त्या वेळाक तांगेल्या पयशी उत्तम जावन आशिल्ले देवते कोण तांगेल्या अंगा भितरी प्रवेश करतात तांणी देह त्याग करताची सूक्ष्म शरीर घेवन तांगेल पशी चड साधन केलेले देवाल अंगा भितरी प्रवेश करताचे आनी नैम्या ब्रह्माले एक शरीर प्रवेश करून मुखारसून ब्रह्माल मुखांतर परमात्माले उदरा भितरी प्रवेश घेताचे प्रारब्ध कर्म बगून जाल्ला कर्म क्षय जाला तसल ज्ञानीक गेले हृदयांत परमात्मू पूर जनाल हृदय आस जाल्यार ते परमात्मा आस म्हळ्यार तांकां कळ्ळें ते जान ते हृदयाचे सर्व भागाक एक म्हळ्यार ते हृदय प्रकाशमान जावचे म्हणटाचे त्या जातान थोंडारी आपाप ओजसू तेजसू पुरे येता परमात्मू मुख्य प्राण समेत खंयचे एक अपरोक्ष ज्ञान मेळ्ळेले देह आसा पळय थंय भितर परमात्मा मुख्य प्राणाल ओटू आसता न्हय जाल्यार ते आमकां भगवद्गीतेंत परमात्मान सांगचे आसा अर्ची मार्ग न्ही धुम्र मार्ग म्हूण ते वाजिल्यार कळटा हें विशय कसलो म्हूण सांगून कोण कर्मक्षय जावन ज्ञान पूर्ती ज्ञान पावला तांकां परमात्मो मुख्य प्राण समेत तागेले परिवार सगळे घेवन येवन ब्रह्मनाळे भितर प्रवेश करता आतां जिवाचे मुलाधारा आरंभ करून शिरा म्हळ्यार शिरस म्हणटाचे आमगेले माथ्याचे मध्य भाग थंय एक नाडी वता ताका सुषुम्ना नाडी म्हणटात ताका ब्रह्मनाडी म्हणून म्हणटाचे तशी सर्प देवते उत्तम जावन आशिल्ले राय ऋषिमणी गंधर्व हांणी पुरे व्याप्तोपासक हांणी पुरे ब्रह्मनाडी दुखून ब्रह्म माथ्यांतू सहस्रदळ पद्मस म्हणटा पळय थंय दुखूनची तांणी उत्क्रामंती तांणी भायर वताची मागीर प्रलय काल जावूतय तांणी वैकुंठांतू आसताचे मागीर
ಸ್ವಲ್ಪ ಜನ ತನಕ ಬ್ರಹ್ಮ ನಾಡಿದಕ್ಕೂ तन्नी ताज्या ब्रह्मनाडी मुखांतर ब्रह्म त्या वैरचे सहस्रार कमला दुखून बाहेर वचनाची जल्लारी त्यांनी त्या ब्रह्मनाडीची जी प्रभेद नाडी म्हणताची तांतू दुखून मरण पावन म्हळ्यार बाहेर वचून त्यांनी ब्रह्मलोकाक सत्यलोका वताचे मागीर ब्रह्माल वटो त्यांनी देवाला वताचे जेव्हा मागीर ह्या पुरेजना गोत्तशिलेचे सुषुम्ना नाडी म्हूण म्हळ्यार आतां सांगलें ताजे दावेचे आनी उजव्या बदीन इडा आनी पिंगळा नाडेस मध्यम जन जेवो साधनेंत भारी तोग्गशील जन पिंगळा नाडी दुखून जनवलोक स्वर्ग अंतरिक्ष ते मेरू पर्वताले आनी वचून महाप्रलय थंय आसताच तो ज्ञानी जीव तो खंयचे देवा लोक देवतेले लोका वचका म्हणस त्या देवतेले एक अधीन जावन सुचे दोळासच्या पुरो कानसच्या पुरो जेव पिंगळा आदी नाडीसच्या पुरो ताजी मुखांतर देह सोडता तशी सुरवेक जीवाक संचाराक तई सूर्याले म्हळ्यार निजावन प्रकाश येवचे परमात्माले जाल्यार त्या नाडीन थंय व्याप्त जावन आसा म्हणटाची सूर्यरश्मी ते संचार अवकाश करून दिवन जिवा वटू देवू मुख्य प्राणू सकडी मुखार वताचे तरी आत्ता पळय आमकां भगवद्गीतेंत अर्ची मार्गनी म्हूण सांगिल्ले तेंची सांगचे चरम त्या वाजिला जाल्यार वग्गी अर्थ जाता आतां मरण जालें ताका चरमदेह म्हणटात थंय दुखून भायर पडलेलो मनुष्योत्तम जावन शरीर घेवन आशिल्लो जीव ज्ञान मेळ्ळा ताका सुरवेक अर्ची देवतेले लोका वचून पावता थंय ताका कशी ताका स्वागताक राबताच खंय सत्कृत जतकय तो मागीर थंय दुखून वायुपुत्र मरुत थंय तागेले लोका वता सकाळचे अभिमानी देवते अहस म्हणटाची त्या लोका येता थंय दुखून क्रमारी अभिजित मागीर पुन्नव शुक्ल पक्ष षण्मास उत्तरायण म्हणटा पळय थंय अभिजित मुहूर्ताचे देवते म्हळ्यार दनपारा वेळो ताका तो सकाळचे अभिमानी देवते लोका वच्चे न्हू सुरवेक थंय अभिजित मुहूर्ताचे देवते थंय दुखून पुनवेचे देवते थंय दुखून पुनवे अभिमानी देवते थंय दुखून शुक्ल पक्ष अभिमानी देवते तो षण्मासाचे अभिमानी देवते लेखाक जिवापा वयता षण्मासा अभिमानी देवते उत्तरायण संवत्सर अभिमानी देवतेले लोकावून सोडता थंय दुखून विद्युत अभिमानी जावन आशिल्लो वरुण लोका वता मागीर दक्ष लोका वता मागीर सूर्य लोका वता मागीर चंद्र लोका वता वैश्वानर लोका वता इंद्र ध्रुव इत्यादी लोका वचून भारती देवीले लोकाक येताचे त्या जीव तिगेले अनुग्रहान मुख्य प्राणा लोका येवन तागेले अनुग्रह पावन तो वायुदेव कसो करता तागेले आईले ह्या ज्ञानी जिवांक तांगेले ज्ञानाक खंय खंय पावक आपल्या परब्रह्माले सन्निधान सुचे जाग्याक वचून तो पावयता ज्ञानी जन तांगेले योग्यतेक समसूचे स्थान सर्वताची महाप्रलय पर्यंत तांणी सुखार आसताची प्रलय प्राप्त जातना तांणी तांगेले पशी उत्तम देवतेल द्वारा म्हळ्यार मुखांतर चतुर्मुख ब्रह्माले मुखांतर परमात्माले पावतात तशी अर्चिरा मार्गा दुखून अर्ची मार्ग म्हणटा पळय थंय दुखून प्रयाण करचे ज्ञानींक ते मार्गांतू तांणी खंयचे खंयचे स्टॉप्स म्हणटा पळय थंय वतन ते अभिमानी देवते ता योग्य सत्कार करून त्या उत्तम जिवाक ब्रह्माल मुखांतर नारायणाला ते पावयताची म्हणून तशीची मागीर देवतेंक गरुड मार्ग शेष मार्ग म्हणून आमकां अर्ची मार्ग जाल्लो मनुष्योत्तमांक तशी गरुड मार्गांतू मनुष्योत्तमय गरुड मार्ग वच्चे सचकय सुरवेक तांणी निरती थंय दुखून यमाले प्रवेश करून यम पितृगणाले दुखून स्वयंभव मनू लागी मनु अग्नी लागी मागीर सूर्या लागी मागीर देह
त्या सूर्यो गणपती लागी, बृहस्पती लागी, बृहस्पती मनु लागी, दक्षा लागी, शची देवी लागी, मागीर इंद्राला प्रवेश जाता. इंद्रू सौपर्णी देवा लागी, देवते लागी ती गरुडा लागी प्रवेश कोरनो त्या गरुड मार्ग म्हणतात. शेष मार्गांतू गंधर्व चढ जावन कुबेराला दुखून वरुणा लागी, वरुणाला दुखून सोम म्हळ्यार चंद्रा लागी, चंद्राला दुखून विश्वक्सेना लागी, थंय दुखून अनिरुद्धा लागी, मागीर रती लागी, मागीर अनिरुद्ध आनी सनकादी कामदेवाले हांगांतू कामदेव शेषाल बायल जावन आशिल्ले वारुणीला हांगात वारुणी लोकांत वारुणी शेषाला लोकांत प्रवेश घेता. हाका वारुणी लोटत आनी शेष मार्ग थंय वचून शेषाल लोकां वचून पावताचे. आतां गरुड मार्गांतनी गरुड मार्गा वचून गरुडोलक शेष मार्गा वचून शेषाक पाविले देवतेंगेल गुंपು कडेर म्हणटना सरस्वती बोटू ब्रह्मदेवा लागी, मागीर लक्ष्मी देवी लागी, मागीर थंय दुखून श्रीमन्नारायणाले उदरांत विलीन जाताचे. इतले सांगिले मनन केले री फाई लिंगभंग म्हळ्यार कसने, स्वरूपानंद म्हळ्यार कसने हाजी विशयी पळोवया. आजी सांगेल सर्व विषय परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृति हे स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. श्री हरि कृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता.